मग काय शाळा चालू होतात का नाही? काय नाही. लई नशीब काढणार आहोत तुम्ही. 10वीत कोविड, 11वीत कोविड, कसं होणार आता? चलो, क्वेश्चन काय म्हणालो मी? काय लिहिलंय क्वेश्चन? काय? कन्वर्ट वॅट इंटू कॉम्बिनेशन ऑफ फंडामेंटल युनिट्स. कन्वर्ट वॅट इंटू कॉम्बिनेशन ऑफ फंडामेंटल युनिट्स. चला लिहा, कोणी लिहिला नसेल क्वेश्चन तर लिहा. कन्वर्ट वॅट इंटू कॉम्बिनेशन ऑफ फंडामेंटल युनिट्स. कन्वर्ट वॅट इंटू कॉम्बिनेशन ऑफ फंडामेंटल युनिट्स. मजा आहे ना एकदम. आपल्याला माहितीच नाही जूल एकदम असा बेसिक किलोग्राम मध्ये पासून जूल बनलाय. क्वेश्चन लिहिला कन्वर्ट वॅट इंटू कॉम्बिनेशन ऑफ फंडामेंटल युनिट्स. आपल्याला माहितीच नव्हतं आतापर्यंत की न्यूटन एक केजी मध्ये बसलाय, जूल मध्ये पण केजी बसलाय आणि वॅट मध्ये पण बसलाय. केजी, मीटर, सेकंड सगळे बसलेत वॅट मध्ये पण. पण पहिला अंडरस्टँड करायला लागणार वॅट कुणाचं युनिट आहे? पॉवर. मग वॅट कुणाचं युनिट आहे? पॉवर. मग पॉवरची बेसिक इक्वेशन लिहायला लागणार. चलो, व्हॉट इज द बेसिक इक्वेशन ऑफ पॉवर? बोलो, व्हॉट इज द बेसिक इक्वेशन ऑफ पॉवर? काय? बोलो बोलो काय? वर्क अपॉन टाइम. लिहा, वर्क अपॉन टाइम. Basic equation of power is work upon time. Basic equation of power is work upon time. मग वर्कची बेसिक काय? वर्कची डेफिनेशन काय? वर्कची इक्वेशन आता लिहिली होती, विसरू नका. सगळ्या डेफिनेशन्स चॅप्टर संपेपर्यंत कामाला येणार आहे. पॉवर इज वर्क अपॉन टाइम. वर्कची काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. लिहा, वर्कला काय लिहिणार? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्कला काय लिहायचा? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सला काय लिहिणार? फोर्सला काय लिहायचा? फोर्सला लिहायचा मास इंटू ऍक्सेलरेशन. फोर्सला काय लिहिणार? मास लिहा, मास इंटू ऍक्सेलरेशन. हे झाला फोर्स आणि त्याला मल्टिप्लाय डिस्प्लेसमेंट तर ऑलरेडी आहे आणि खाली टाइम पण आहे ऑलरेडी. ओके. मग फोर्स इज मास इंटू ऍक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट इज डिस्प्लेसमेंट, टाइम इज टाइम. मग पॉवरचं युनिट काय? इकडे पण युनिट पुट करू, इकडे पण युनिट पुट करू, इकडे पण युनिट पुट करू, या बाजूला पण युनिट पुट करू. मग याचं युनिट काय? पॉवरचं युनिट काय? वॅट. युनिट ऑफ पॉवर इज व्हॉट? वॅट. मग यांचे युनिट्स पुट करा. मासचं युनिट किलोग्रॅम, ऍक्सेलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर, डिस्प्लेसमेंट मीटर and time second. This is watt. कळते का? मग watt is made up of combination of these fundamental units. मग watt कोण आहे? derived unit, and these are basic quantities, basic units. These are basic units, fundamental units, and this is derived unit. कळते? चला घ्या लिहून.
चलो झालं की डन पाठवा. नेक्स्ट पॉइंट बघू. चलो हो गया. मग काय काय लर्न केलं बघा आतापर्यंत आपण. काय काय लर्न केलं. फर्स्ट वन इज डेफिनेशन ऑफ युनिट. फर्स्ट वन वी हॅव सीन डेफिनेशन ऑफ युनिट. डेफिनेशन ऑफ युनिट काही कामाची नाही आहे. नीट सीईटीला विचारत नाहीत आणि बोर्ड का 11th नाही. सेकंड फंडामेंटल युनिट अँड डिराइव्ड युनिट अंडरस्टँड करून घ्या. फंडामेंटल युनिट म्हणजे काय. बेसिकला बोलतात फंडामेंटल युनिट. मग फंडामेंटल युनिट्स किती सांगितले मी तुम्हाला. 3. ऍक्च्युली आहेत 7. ऍक्च्युली किती आहेत 7 आहेत. ऍक्च्युली किती आहेत 7 आहेत बघू नंतर. पण आता किती सांगितले तुम्हाला 3. आणि यांच्या कॉम्बिनेशन जे बनलंय दॅट इज कॉल्ड डिराइव्ड युनिट. फंडामेंटल युनिट्सच्या कॉम्बिनेशन जे बनलंय दॅट इज कॉल्ड डिराइव्ड युनिट. सो न्यूटन इज डिराइव्ड युनिट. Joule is derived unit. Meter per second velocity is a unit, is also derived unit. Meter per second square acceleration unit is also derived unit. Watt is also derived unit. But derived आणि बेसिक क्लिअर. एक एकटे आहेत ते बेसिक आहेत आणि कॉम्बिनेशन न बनलाय ते डिराइव्ड आहे. राईट. ओके. मग फंडामेंटल युनिट झाला. डिराइव्ड युनिट झाला. नेक्स्ट मेजरमेंटचे काही वेज आहेत. मेजरमेंटच्या काही सिस्टम्स आहेत. त्या कोणत्या कोणत्या सिस्टम होत्या. मग त्यातली एक सिस्टम होती सीजीएस. ल्या सिस्टम्स ऑफ मेजरमेंट. नेक्स्ट पॉइंटला चलो नेक्स्ट पॉइंटला सिस्टम ऑफ युनिट्स असल्या. नेक्स्ट पॉइंटला सिस्टम ऑफ युनिट्स. पॅरेंट्सचा नंबर पाठवा. कोणी पाठवलं नसला तर. रोहित तुझा नंबर नाही आहे आमच्याकडे. पॅरेंट्सचे नंबर पाठवा म्हणजे तुम्ही लेक्चर बघणं झाला की आम्हाला कॉल करता येते. त्यासाठी पॅरेंट्सचे नंबर पाठवा. रोहित तुझा नंबर नाही. तुमचा पाठवू नका. तुमचा नंबर काय नाही आम्हाला गरजेचं नाही. पॅरेंट्सचा पाठवा. तुमचा नंबर आहे ना ग्रुपमध्ये. चल नेक्स्ट काय सिस्टम ऑफ युनिट्स. नेक्स्ट पॉइंट कोणता आहे. सिस्टम ऑफ युनिट्स. त्यातलं नंबर एक आहे सीजीएस. ला सिस्टम ऑफ युनिट्स मध्ये नंबर 1 कोण आहे. ला सीजीएस. सिस्टम ऑफ युनिट्स मध्ये नंबर 1 कोण आहे. सीजीएस. सीजीएस मीन्स व्हॉट. सीजीएस चा मिनिंग काय. सीजीएस चा मिनिंग आहे लेंथ इज मेजर्ड इन सेंटीमीटर. Mass is measured in grams. And time is measured in seconds. टाइम सेकंड मध्ये आपण मेजर केला. डिस्टन्सेस मेजर केले सेंटीमीटर मध्ये आणि मास केला मेजर ग्रॅम मध्ये. तर त्याला काय बोलायचं सीजीएस सिस्टम ऑफ युनिट. ठीक आहे. बर मग लिहून ठेवा. सीजीएसच्या पुढे कशा कशात मेजरमेंट्स होते ते लिहून ठेवा. मग सेंटीमीटरचा सी घेतला. ग्रॅमचा जी. सेकंडचा एस. सीजीएस म्हणजे असा. सीजीएस सिस्टम ऑफ युनिट. सेंटीमीटर ग्रॅम सेकंड. CGS system of unit.
आणखीन कोणती सिस्टम ऑफ युनिट आहे? आणखीन सिस्टम ऑफ युनिट आहे FPS ला. FPS सेकंड सिस्टम ऑफ युनिट इज FPS. FPS कोण आहे? फूट, पाउंड अँड सेकंड. FPS सिस्टम कोण आहे? फूट, पाउंड, सेकंड. कुठे सिस्टम यूज होते? फूट, पाउंड, सेकंड. ही सिस्टम कुठे यूज होते? ब्रिटन मध्ये यूज व्हायची, अगोदर यूज व्हायचे ब्रिटन मध्ये. CGS सिस्टम आहे, FPS सिस्टम आहे. नेक्स्ट आहे MKS. नेक्स्ट सिस्टम काय? MKS. नेक्स्ट सिस्टम मेजरमेंटची काय? MKS. MKS कोण आहे मग? मीटर, किलोग्राम आणि सेकंड. मीटर, किलोग्राम अँड सेकंड. ठीक आहे. मग मेजरमेंटच्या डिफरंट सिस्टम्स होत्या. ब्रिटनमध्ये मेजर करायचे फूट, पाउंड, सेकंड मध्ये. ओके. US मध्ये कदाचित मेजर करत असतील MKS मध्ये, मीटर, किलोग्राम अँड सेकंड मध्ये. जपानमध्ये समजा कदाचित मेजर करायला सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड मध्ये. प्रत्येक कंट्रीमध्ये मेजरमेंट्स काय करायचे? वेगवेगळ्या युनिट्स मध्ये करायचे. पण कम्युनिकेशन करताना काय व्हायला लागलं? प्रॉब्लेम यायला लागला. समजा अमेरिकेत ही सिस्टम वापरतात आणि UK मध्ये फूट, पाउंड, सेकंड ही सिस्टम चालते. मग अमेरिकन एका माणसाला किंवा अमेरिकन मधल्या एका कंपनीला एक काय पाहिजे? लॅडर पाहिजे. काहीतरी स्पेशल लॅडर आहे, अमेरिकेत बनत नाही, ब्रिटन मध्येच बनते, आणि ती लॅडर पाहिजे. शिडी. मग लॅडर कितीची पाहिजे? 5 मीटर लेंथची लॅडर पाहिजे. अमेरिकन होती. खालून ओरडाले, माझ्यापेक्षा मोठा आवाज आला तुझा. काय? मी इथून ओरडाले तर माझा आवाज. मग अमेरिकन कंपनी जी आहे तिला काय पाहिजे? 5 मीटरची एक लॅडर पाहिजे. मग अमेरिकन कंपनीनं ब्रिटनमध्ये फोन केला. अमेरिकन कंपनी याच्यात मेजर करायली, ब्रिटनमध्ये याच्यात मेजरमेंट्स होते. मग अमेरिकन कंपनीनं ब्रिटन मधल्या कंपनीला फोन केला आणि सांगितलं मला 5 मीटर लेंथची लॅडर पाहिजे. ते म्हणाला 5 मीटर काय आहे? ते ब्रिटनवाला म्हणाले 5 मीटर काय आहे मला माहित नाही म्हणाला, मला फूट मध्ये सांग. ब्रिटनवाले काय म्हणायला लागले? मला फूट मध्ये सांगा. हे अमेरिकन म्हणाले हे फूट काय मला माहित नाही. ते ब्रिटनवाले म्हणाले मला मीटर काय माहित नाही. मग लफडी व्हायला लागली. लफडी म्हणजे कन्फ्युजन, कळतं ना? कन्फ्युजन व्हायला लागला. प्रत्येक कंट्रीमध्ये वेगवेगळ्या सिस्टम्स यूज व्हायच्या. कन्फ्युजन तयार झालं त्याच्यामुळे. मग सर्वांनी काय ठरवलं? वर्ल्ड मधल्या सर्व सायंटिस्टनी काय ठरवलं? आता एकच सिस्टम यूज करायची. वर्ल्ड मधल्या सर्व सायंटिस्टनी ठरवलं आता एकच सिस्टम यूज करायची, लफडी करायची नाही. दादा नो कन्फ्युजन. 1971 ला फायनल केला. सर्व ठिकाणी यूज होणार SI सिस्टम. त्याला काय नाव दिलं? SI सिस्टम. ला SI सिस्टम. सेकंड सगळीकडे कॉमन आहे. सेकंड सगळीकडे कॉमन आहे. वर्ल्ड मधल्या सर्व सायंटिस्टनी काय केलं? फिक्स केलं की आता कन्फ्युजन नको, प्रॉब्लेम नको, रिसर्च मध्ये, ऑर्डर्स मध्ये प्रॉब्लेम नको. आता काय करायला पाहिजे? एकच सिस्टम फिक्स करूया. मग कोणती सिस्टम फिक्स केली? SI सिस्टम. कधी फिक्स केली? 1971 ला फिक्स केली. SIच बघायचंय, जी आपण लर्न करणार आहे सिस्टम, जे बेसिक युनिट्स आता आपण बघणार आहे, आज होतील किंवा उद्या होतील, ते सगळे कशामधले बेसिक युनिट्स आहेत? SI मधलेच बेसिक युनिट्स आहेत. SI मध्ये किती बेसिक युनिट्स आहेत? 7. SI मध्ये बेसिक युनिट्स किती आहेत? 7. आणि 2 सप्लिमेंटरी आहेत, ते सगळं बघूया. टोटल 9 असतात.
मग 1971 ला हे डिसाइड झालं की आता काय वी विल यूज SI सिस्टम हेन्सफोर्थ. कोणत्या कॉन्फरन्स मध्ये डिसाइड झालं त्याचं नाव लिहून ठेवा. कॉन्फरन्सचं नाव कोणत्या कॉन्फरन्स मध्ये डिसाइड झालं? जनरल कॉन्फरन्स ऑन वेट्स अँड मेजरमेंट्स. General Conference on Weights and Measurements. जनरल कॉन्फरन्स ऑन वेट्स अँड मेजरमेंट मध्ये काय डिसाइड झालं की आता सगळे SI यूज करू. देर शुड नॉट बी एनी कन्फ्युजन वाईल कम्युनिकेटिंग. मग SI सिस्टम यूज झाली. ठीक आहे, ओके. चला मग SI सिस्टमचा स्टडी काय करायचा आपण उद्या स्टार्ट करूया. आणखीन एक गोष्ट काय बघू शकत नाही, टाइम झाला. बर, मग काय काय झालं एकदा बघा, चेक करा. मी रिवाइज करतो मग बंद करूया. काय काय झालं एकदा चेक करा, रीड करा. कोणत्या कोणत्या गोष्टी झाल्या ते एकदा चेक करा. चल बघायचं काय काय झालं. मग काय काय झालं. फर्स्ट झालं डेफिनेशन ऑफ युनिट. डेफिनेशन ऑफ युनिट इज नॉट युजफुल. सेकंड काय झाला, डिराइव्ड युनिट्स अँड बेसिक युनिट्स. फंडामेंटल युनिट, बेसिक युनिट कशाला बोलायचं, जे कुणाच्या कॉम्बिनेशन बनला नाही, दॅट इज कॉल्ड बेसिक युनिट. युनिट विच इज मेड अप आफ्टर कॉम्बिनेशन, unit which is made after combination of fundamental units, that is called derived unit. Combination of fundamental is called derived. आणि एक एकटा आहे ते कुणाचाच कॉम्बिनेशन नाही आहे, दॅट इज कॉल्ड फंडामेंटल युनिट. मीटर, किलोग्राम, सेकंड, these are fundamental units. मीटर पर सेकंड, जूल, वॅट, these are derived units. देन बघितलं सिस्टम ऑफ युनिट्स. कोणत्या कोणत्या सिस्टम ऑफ युनिट्स आहेत. CGS, सेंटीमीटर ग्रॅम सेकंड, फूट पाऊंड सेकंड, मीटर किलोग्राम सेकंड. आणि SI कोण आहे, तर SI थोडीफार MKS सारखीच आहे. SI थोडीफार MKS सारखीच आहे. मग SI मध्ये काय काय आहे ते उद्याच्या लेक्चरला बघूया. कधी डिसाइड झालं, वेगवेगळ्या सिस्टम्स यूज करायचे नाही, आता एकच सिस्टम यूज करायची. SI कधी डिसाइड झालं, 1971. पुढं जनरल कॉन्फरन्स ऑन वेट्स अँड मेजरमेंट्स. जनरल कॉन्फरन्स ऑन वेट्स अँड मेजरमेंट मध्ये डिसाइड झालं की आता काय यूज करणार, वी विल ओनली यूज SI सिस्टम, वी विल नॉट यूज दीज सिस्टम्स. ठीक आहे, ओके. चलो, काय डाऊट्स असतील तर विचारा, काय डाऊट्स नसतील तर बंद करा. डाऊट्स वगैरे असतील तर विचारा, नाहीतर मग बंद करा.